गणपती मंडळाच्या मागेच त्या राहत असत. त्यामुळे तिथून आमची ओळख झाली. मग त्यांनी काय परिस्थिती आहे, त्यांना कसा त्रास होतो, इतकं बारकाव्याने सांगितलं आणि मग दरवर्षी आमची भेट होत गेली. ते एक निमित्त राहिलं. तो परिचय निमित्त मात्र आवश्यक होता. त्यानंतर मी म्हटलं तसं वनस्पती हा मूळ भाग सोडून अनेक अन्य विषयांवर मुद्दाम चर्चा करण्यासाठी, त्यांचं मत जाणून घेण्यासाठी आणि त्या कुठल्याही विषयावर अभ्यासपूर्ण बोलत, म्हणजे हे एक त्यांचं वैशिष्ट्य साधेपणातलं आहे की अभ्यासोनी प्रगटावे, जसं समर्थांनी सांगितलंय. अभ्यास नसेल तर त्या चक्क स्पष्टपणे सांगायचे की यातलं मला काही माहीत नाही. तर काल म्हणणार मी वर्णन केलं असेल अशा एखाद्या वनस्पती, त्याचं वर्णन, त्याचे उपयोग इथपासून ते आता बायो इन्स्पायर्ड टेक्नॉलॉजीज किंवा बायोमिमिक्री इथपर्यंतच्या मोठ्या आयामात वावरलेल्या या व्यक्तिमत्वाची आठवण आज आपण करणं या दृष्टीने महत्त्वाचं आहे. की साधं राहणं म्हणजे जुन्याला कवटाळणं असं नाही. साधं राहणं म्हणजे कमीत कमी गरजा आपल्या कमीत कमी करणं. आणि यासाठी साने मॅडम पुन्हा एकदा म्हणेन की निमित्त आहे. असे अनेक गोष्टी, अनेक लोक आपल्या आसपास आहेत. मुद्दामून मी आवड म्हणून काही निरीक्षणं केली. गणपतराव देशमुख नावाचे आपल्याकडे 9 ते 10 वेळा निवडून आलेले आमदार आहेत. आपल्यापैकी अनेकांना माहीत असतील. आज म्हणजे शेवटचं सत्र त्यांचं होईपर्यंत हा माणूस कधीही खाजगी गाडीनी यांनी वापरलं नाही. हे नेहमी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करायचे आणि अतिशय साधी राहणी. एक मुद्दाम उदाहरण दिलं, कसे जॉर्ज फर्नांडिस असतील, स्वतःचे कपडे स्वतः धुणे, कधीही कपड्यांना इस्त्री नाही. जुने तुम्ही जॉर्ज फर्नांडिसचे फोटो पाहिले असतील जेव्हा ते कामगारांच्या आणि मुंबई थांबवण्याची ताकद असलेला हा माणूस बनियनवर त्यांच्या कार्यालयात, कचेरीत जुना पंखा, त्या तर तो कधी पडेल याचा नेम नाही, अशा पंख्याखाली त्यांनी ही सगळी व्यवस्था, यंत्रणा उभी केली. तर अशी अनेक माणसं आहेत. काल परवा थोड्याशा मागे हटलेल्या ममता बॅनर्जी आहेत. बाकी राजकीय पार्श्वभूमी काही असो, पण या व्यक्तीने उद्या होऊ घातलेल्या पंतप्रधानाच्या गाडीवर उभा राहून लोकांना मोर्चा काढला आणि नेतृत्व दिलं. अशी बाई जी स्वतः अतिशय साधी राहते, स्वतःचे सर्व गरजा कमी आहेत, स्वतःचे कपडे स्वतः धुते. मला म्हणायचे की राजकीय आपली मतं काही असो, परंतु एक उदाहरण म्हणून तसंच अगदी बघायला गेलं तर TN शेषन, APJ अब्दुल कलाम, आपल्यापैकी अनेकांनी या कथा वाचल्या असतील की राष्ट्रपती भवनातनं बाहेर पडताना एक 8-10 मोजकी पुस्तकं घेऊन हा माणूस बाहेर पडला. आणि त्या उपर आपण अनेक लोक पाहतो की इतर देशांनी दिलेल्या भेटवस्तूसुद्धा घेऊन राष्ट्रपती भवनाबाहेर पडलेली लोक आहेत. या तुलनेत आपल्याला लक्षात येते की साधी राहणी किती महत्त्वाची आहे. त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री होते, अतिशय साधे राहणारे. आजही तुम्ही विचार कराल तर आजच्या सरकारमध्ये एक मंत्री असलेले, योगी म्हणून राहणारे असे अनेक लोक आपल्याला समोर दिसतात. ही सगळी माणसं पाहणं, निरीक्षण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मला म्हणायचं नाही की आपण अगदी फाटके तुटके कपडे घालून उद्यापासून राहायला लागावं, याची गरज नसते. आपण साधे राहू शकतो, साधे वागू शकतो आणि मला वाटतं उत्कर्षासाठी जे जे काय आवश्यक आहे त्यासाठी हा करू शकतो. हाच निरोप, हाच मुद्दा घेऊन जगभरात अनेक ठिकाणी, ऑस्ट्रेलियासारखं ठिकाण असेल जिथे आज साधारण 30 ते 40 स्क्वेअर मीटरमध्ये आपली घरं शहराबाहेर जाऊन बांधा आणि तिथे स्थायिक व्हा. आपण बघितलं असेल एक शून्य पिढी सुद्धा जी पुणे मुंबईत वाढली, मोठी झाली, त्यापैकी अनेक जण आता उद्युक्त झालेत की आम्ही छोट्याशा गावात जातो, छोट्याशा शहरात जातो आणि तिथे जाऊन राहतो. आम्ही शांत निवांत आयुष्य जगायला उत्सुक आहोत. आम्ही थोडं निसर्गाच्या जवळ जायला, थोडं अधिक चांगलं राहायला उत्सुक आहोत, असं म्हणणारी एक पिढी तयार होते. मला वाटतं सानेबाईंनी दिलेला आशीर्वाद आहे. तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये आपले जे जे काही पैलू आहेत, मग ते सकाळी आपल्या नेहमीच्या वागण्यामध्ये, आपल्या कृतीमध्ये आढळणारे, उपयुक्त असणारे साध्या संकल्पना असतील. आपण
आताची जी सगळी व्यवस्था बघतोय, बाय वन गेट वन फ्री. तर ते BOGO अशी एक संकल्पना आहे. योगायोगाने सांगायचं म्हणजे 1721 साली पहिल्यांदा लिखित स्वरूपात हे उल्लेख आहे की एक घ्या आणि दुसरं मोफत मिळवा. आणि सुदैवाने म्हणा किंवा योगायोगाने दुर्दैवाने वनस्पतीशास्त्राचं पुस्तक विकणाऱ्या माणसांनी ही संकल्पना पहिल्यांदा लिखित स्वरूपात जे आता उल्लेख आहे ती अंमलात आणली. त्यानंतर प्रॉक्टर अँड गॅम्बलनी साधारण 18व्या-19व्या शतकामध्ये फार मोठ्या स्वरूपात ही सगळी वाढवली. आणि आज तर तुम्हाला चौकात म्हणजे विडा पण एक घ्या दोन मोफत मिळवा इथपर्यंत पान टपऱ्यांवर सुद्धा ह्या स्कीम्स आता पोचलेल्या आहेत. तर ही प्रचंड उडी मटेरियलिस्टिक वर्ल्ड ज्याला आता सगळेजण म्हणतात तिथपर्यंत आपण येऊन पोचलोय, त्याची खरंच गरज आहे का? आता सांगायला हरकत नाही की सहज आम्ही एका घरातून दुसऱ्या घरी स्थलांतरित विस्थापित होण्याच्या एका टप्प्यात आहोत. तेव्हा आमच्या लक्षात आलं की हे 5-5 वर्ष आपण पाहिलेलं पण नाही, या गोष्टी आपण सांभाळतोय. तर आज सुखी माणसांचे जे काही ठिकाणं आहेत त्यात भूतान आहे, जपानचं नेहमी चर्चा होते, वर्णन होते की साधारण आयुर्मान सगळ्यात जास्त असलेली आणि सुखत राहणारी लोक आहेत. त्यापैकी त्यांचा मुद्दाम उल्लेख होतो. त्यांचा अभ्यास बारकाईने लोकांनी केला, पिढ्यानंतर पिढ्या केला, तेव्हा लक्षात आलं ही माणसं विचारांनी सुद्धा साधी आहेत, कृतीने सुद्धा साधी आहेत. जितकं साधं आणि सोपं राहता येईल तितकं राहण्याचा एक प्रयत्न करतात. एक छोटीशी कथा आहे, मी मागे ऐकली होती. 2 साधू होते. एक प्रशिक्षित साधू होता आणि एक थोडा अनुभवी साधू होता. दोघं निघाले होते. नदीकाठनं जाताना लक्षात आलं की नदीला मोठा पूर आलेला आहे आणि एक मुलगी छोटी, तिला पलीकडे जायचं आहे पण ती जाऊ शकत नाही. तर त्या मोठ्या साधूंनी तिला उचललं अलगद आणि पलीकडे जायला मदत केली. आणि नंतर ते दोघं एकत्र येऊन पुढे चालायला लागले. साधारण संध्याकाळी असं सत्र होते की दिवसभरात आपल्याला काय जाणवलं ते एकमेकाशी बोलायचं. तेव्हा त्या प्रशिक्षक असलेल्या साधूला यांनी प्रश्न विचारला की अहो तुम्ही तर आम्हाला एवढे सगळे नियम घालून दिले की स्त्री वर्ज्य आहे, तिच्याकडे बघायचं नाही, हात लावणं तर आमची गोष्ट आहे, आणि तुम्ही चक्क तिला उचललं आणि दुसरीकडे नदीच्या पलीकडे नेऊन सोडलं, तर हे कसं काय? तर तो म्हणाला, त्यांनी साधं उत्तर दिलं प्रसन्न चित्ताने की मी त्या मुलीचा हात इकडे धरला आणि तिकडे सोडून दिला, तू मात्र दिवसभर धरून बसलास आणि आता मला विचारतोस. तर ही विचारातली जी सगळी क्लिष्टता आहे ती मला वाटतं कमी करण्याची एक सवय सानेबाईंनी स्वतःशी तरी बाळगली होती. यात फार महत्त्व आहे. याच्यात 2 भाग आहेत. काही गोष्टी त्यांच्या अखंड कायम स्मरणात राहायच्या की ते नाही म्हणजे नाही आणि हो म्हणजे हो, असं पण एक स्वभाव वैशिष्ट्य त्यांचं होतं. पण या सगळ्यात साधेपणा होता. यात वैयक्तिक आकस किंवा नाहीच हे जमणार असं मला तरी कधी जाणवलं नाही. टीका जरूर करायच्या, सगळ्यांवर करत असत. बरेचदा त्यांनी मला तर एक किस्सा सांगितला की तुम्ही आयुष्यात माझ्याबरोबर पुस्तक लिहू नका. तर मग मी विचारलं का लिहू नको? तर म्हणे मी ज्यांच्याबरोबर पुस्तक लिहिली त्यांच्याबरोबर माझी भांडण झाली नंतर, तर त्यामुळे तुम्ही माझ्याबरोबर पुस्तक लिहू नका, एवढी एकच आहे. म्हटलं ठीक आहे. तर असं एक व्यक्तिमत्व मला एक जाणवलेला एक पैलू की जो अनेकांना माहीत नसेल. कारण सानेबाई म्हणून जे आपल्या पुढे येतं ते विदुषी, अभ्यासक, प्रतिभाशाली व्यक्तिमत्व म्हणून, पण अतिशय तल्लख आणि सुंदर विनोद बुद्धी त्यांच्याकडे होती. तर हे मला वाटतं अनेकांना, कारण की प्रत्येकाचा संपर्क तेवढा आला असेल किंवा त्या निमित्ताने आला असेल असं नाही, तर ती खूप छान होती. अतिशय उत्तम दर्जेदार विनोद त्यांना आवडायचे आणि त्यामुळेच कदाचित आनंदी आणि व्यवस्थित इतक्या मर्यादेमध्ये, म्हणजे मर्यादा आपल्याला वाटतात, त्यांना वाटतच नव्हतं त्या मर्यादा असल्या, पण या सगळ्या चौकोनामध्ये या पद्धतीमध्ये त्या राहत असत आणि वागत असत. तर त्यामुळे मला वाटतं की हे सगळं महत्त्वाचं आहे. आता काही मुद्दे